नमस्कार. वाई जिल्हा सातारा येथून महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या माध्यमातून बेमुदत संप, एकच मिशन सेवार्थसह जुनी पेन्शन योजना लागू करणे किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन नवीन योजना तात्काळ अंमलबजावणी करणे तसेच नगर परिषद नगरपंचायती आस्थापनेवरील स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मूलभूत समस्या व मागण्यावर कार्यवाही करण्यासाठी वाई नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांचा बेमुदत संप. महाराष्ट्र शासन अंतर्गत नगर परिषद तसेच नगरपंचायतीमधील राज्य संवर्ग 3000 अधिकारी व स्थानिक 60,000वर कर्मचारी यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी झालेली नाही. तसेच जुनी पेन्शन योजना बंद झाल्याने दिनांक 29/8/2024 पासून बेमुदत संप. नगर परिषद नगरपंचायतीमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या समस्या व मागण्या मान्य कराव्यात यासाठीचा मुख्यत्वे संप सुरू केलेला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्य संवर्ग पदांचा 7व्या वेतन आयोगाच्या अधिसूचनेप्रमाणे समावेश करून सेवार्थ नंबर मिळणे, सहाय्यक आयुक्त तथा मुख्याधिकारी गट ब पदासाठी 60% जागा राज्य संवर्गातील अधिकाऱ्यांमधून पदोन्नतीने भरण्यात याव्यात. नगर परिषदामधील कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन लेखा कोषागारामार्फत करण्यात यावे. या मुख्य मागण्यांसह विविध मागण्यांकरता दिनांक 29/8/2024 पासून बेमुदत संप करण्यात आला आहे. या संपात राज्यातील सर्व नगर परिषद नगरपंचायतीमध्ये कार्य करत असणारे सर्व संवर्ग अधिकारी कर्मचारी सहभागी आहेत. सन 2005 नंतर नियुक्त झालेल्या अधिकारी कर्मचारी यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. तसेच जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली असल्याने सेवानिवृत्तीनंतर कोणती योजना सुरू आहे याबाबत शाश्वती नाही. तसेच सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना व नियतकालानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अद्यापही राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत मिळणारी पेन्शन लागू झाली नाही. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून कमालीचा रोष आहे. मोठ्या प्रमाणावर संवर्ग अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने राज्यातील नगर परिषद नगरपंचायतीचे काम ठप्प होणार आहे. यात प्रशासकीय अधिकारी, कर निरीक्षक, लेखापाल, स्थापत्य अभियंता, पाणी पुरवठा अभियंता, स्वच्छता निरीक्षक इत्यादी सुमारे 2000 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे अधिकारी कर्मचारी बेमुदत संपावर असल्यामुळे त्यांच्या विभागाचे कामकाज ठप्प होणार असून एकंदर या संपाचा फटका सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर बसणार आहे. सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री व वयोश्री योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना तसेच आयुष्मान भारत योजना या विविध योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे फॉर्म भरणे, मंजूर करणे याबाबत कामकाजावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. वाई नगर परिषद जिल्हा सातारामधील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी प्रलंबित मागण्यांसाठी दिनांक 29/8/2024 पासून बेमुदत संप पुकारला आहे. तरी शासनाने या मागण्या मंजूर कराव्यात अशी विनंती करण्यात आली आहे. आमच्या युवा प्रारंभ या न्यूजचे वाई तालुका प्रतिनिधी संजीव महामुनी यांनी याबाबत पूर्ण माहिती घेतली आहे.